गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, मी हर्षल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्हाला जर माहिती असेल, मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले फिश रिलेटेड ब्लॉग्स आणि फिश कटिंगचे व्हिडिओ वगैरे टाकत असतो. तर हा आपला फर्स्ट ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे. आज आपण जात आहोत आपल्या मित्रांसोबत आणि भाऊंची 2 मुलं आहेत, त्यांना घेऊन आपण जात आहोत. आज आपण आंध्र प्रदेशला श्री व्यंकटेश स्वामी तिरुपती बालाजी येथे त्यांचे दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, सांगायचं हे आहे की फक्त 1 महिन्यापूर्वी माझ्या फक्त मनात इच्छा झाली की आपण तिरुपतीला जाऊया. असं मी बहुतेक 3-4 महिन्यातून कुठे ना कुठे जातच असतो फिरण्यासाठी, म्हणजे देवदर्शनालाच जातो मोस्ट ऑफ तरी. तर प्लॅनिंग तर झाली अशीच, मी बोलला चला जाऊया. तर आपल्याला काहीच आयडिया नाही, आपले फक्त ट्रेनचे तिकीट कन्फर्म आहेत. फक्त ट्रेनचे येताना आणि जाताना, ते पण वेटिंग लिस्टवर होते, ते आता कन्फर्म झालेले आहे. पण आता तिथे पुढचं आपल्याला हॉटेल्स बुक करायचे आहेत किंवा तिथे ट्रस्टचे रूम आहेत ते बुक करायचे आहेत. अजून तिथे आपण कोणाला अजून विचारलं पण नाही की जे तिरुपतीला जाऊन आलेत, पहिला ते दर्शन घेऊन आलेत, त्यांना आपण कन्फर्म केलं नाही का तिथूनची काय सिच्युएशन आहे की काय नाही. आपण फक्त यूट्यूबवर नॉर्मली शॉर्ट्स आणि व्हिडिओ बघितले तेवढंच, पण अजूनपर्यंत काहीच कन्फर्म नाही आहे. तर बघूया, आता आपली इच्छा झाली, देवांनी आपल्याला बोलवलं आहे, तर आपले दर्शन कशा पद्धतीने होतात. येताना आणि जातानाचे आपले तिकीट तर कन्फर्म झालेले आहे, पण मित्रांनो अजून तिकडूनचं काहीच आपलं ठरलेलं नाही आहे का बाबा आपल्याला कुठे राहायचं आहे कुठे नाही. आता बघूया, ट्रेनमध्ये जर कोण आपल्याला भेटलं तर त्याने आपल्याला सांगितलं तर आपला सक्सेसफुल होईल. बघूया आता पुढची प्रोसेस. तरी तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी दाखवत. मित्रांनो, आली आपली ट्रेन. आपले 3 आप्पा लोक बसलेले आहे याच्यातच. बघूया आता भेटते. चेन्नई मेल सुपरफास्ट एक्सप्रेस आली मित्रांनो आपली सवारी. आपले 3 मेंबर अगोदरच बसलेले आहे. आता आपल्याला चढायचं आहे. आली आपली ट्रेन. बघूया आपले आप्पा लोक भेटतात का. आपले आप्पा लोक आलेले आहेत का हो. का हो. हा आपला मित्र लाख्या, हाय आपला बिट्टू बोजा मुलगा जानू, हाय आपला निळफुले निर्भय. आम्ही घेतलंय इकडे, आपण मराठीमध्ये याला ताळगोळी बोलतात, इकडे काय बोलतात लाख्या. नंगू 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 खातो आपला भाऊ. नंगू घे निळून, नंगू घे जानू, नंगू. सो मित्रांनो, ट्रेन जवळपास 40 ते 50 मिनिटं लेट होती. आता आपण निघालेत, रेणुगुंठाला उतरून झाले. आपण आता बसमध्ये बसलेत. बसमधून आता आपण चालले डायरेक्ट तिरुमलाला जाऊया. तर बुकिंग वगैरे काय नाही आहे. आमचा मित्र तापला आहे आपल्यावरती. ते 2 आपले फंटर बघू शकतात. बघू आता आपल्याला रूम मिळते का आणि तिकीट पण काढावं लागेल दर्शनाचं. पण बसच्या ड्रायव्हरला विचारलं आपण का आपलं बुकिंग वगैरे काहीच नाही आहे, तर तू आम्हाला सोल्युशन दे. तर तो बोलला की आता तिरुपतीचे तिकीटं बंद झाले असतील आय थिंक, तर तुम्ही डायरेक्ट तिरुमलाला जावा वरती. तर आता तिरुमला इथून जवळपास 43 ते 45 किलोमीटर असेल आय थिंक. आता आपल्याला बसने हा प्रवास करायचा आहे. आपण बसलेलो आहे. आता आपले वाजलेले 7:30 वाजून गेले. तर बघू आता आपल्याला बस किती वाजता पोचवते. बस आहे, चांगली बस आहे, तिथे बसच्या सुविधा वगैरे चांगल्या आहेत. ते बघूया आता आपल्याला वरती कितीपर्यंत पोचवते. आय थिंक 1 ते सव्वा तास लागेल असं मला तर वाटतंच. बघूया, तिरुमलाला जाऊन या वरती. सो मित्रांनो, आपण आलेलो आहेत आता तिरुमला. तिरुपती झालं आपला, ही आपली बस. आता आपल्याला इथे सगळं सामान घेऊन आपण स्कॅन करणार आहे. तिथे स्कॅनिंगला टाकून, म्हणजे पाण्याची बॉटल, बंदूक किंवा जे पण काय आहे इलिगल वस्तू त्यावरती नेऊन देत नाही आहे. सो मित्रांनो, आपण ह्याच बसमधून आले. ही बस आपल्याला वरती घेऊन जाणार आहे. आता इथे आपलं चेकिंग होईल, सगळं चेक करतील बॅगेमध्ये काय आहे का नाही, किंवा काही असेल इलिगली ते आपण वरती घेऊन जाऊ शकत नाही, प्लास्टिकच्या बॉटल, तंबाखू वगैरे. तर बघूया आता पुढे बसून व्हिडिओ काढू. सो मित्रांनो, हा चेकपोस्टवरून आपली बॅगा वगैरे सगळं चेक झालं.
आता आपण जातो तिरुमलाला. बघूया रात्रीचा प्रवास कसा असतो बसमध्ये. पूर्ण आता घाट रस्ता आहे. मित्रांनो, आपण आता 1.25 तासाचा प्रवास झाला. आपण 7:30 वाजता आपण तिकीट काढलेलं. रेणुगुंठावरून डायरेक्ट आपण तिरुमलाला आलेत. तर आपल्याला 1.25 तास लागला. जवळपास 45 किलोमीटरचा रस्ता होता टोटल. तिरुपतीपर्यंत होता आय थिंक 25 किलोमीटरपर्यंत आणि त्याच्यानंतर 20 किलोमीटरचा पूर्ण घाट रस्ता होता तिरुमला. आता आपण वरच्या ठिकाणी आलेत. आता वरच्या आपण रूमचं बुकिंग वगैरे काही केलेलं नाही आहे. आपण असेच चाललेत. आपला शेट आपल्याला घेऊन चाललाय, लाखे शेट. हे आमचे गर्दुल्ले बघा. चंगू मंगू. आता तिकडे आम्ही माहिती CR ऑफिसला आपल्याला पाठवलं. हा बस CR ऑफिसला बघूया आपण दर्शनासाठी आणि आपल्याला रूम वगैरे अवेलेबल आहेत का बघूया. जर आपल्या गोविंदाची कृपा असेल तर आपल्याला रूम मिळेल, नाही तर काय आपल्या लाख्या भाईची सेटिंग आहेच. CR ऑफिस भाई, CR ऑफिस किधर है? दिख रहा है. हाय CR ऑफिस. इथे बघूया आता आपल्याला रूम वगैरे काही मिळतात का. तिरुमला आलेत. आता बहुतेक जण बोलले, डायरेक्ट तो कंडक्टर आणि ड्रायव्हर पण बोलले CR ऑफिसला बघा. बघूया आपल्याला रूम भेटते का नाही. तर मित्रांनो, आपला प्लॅन काहीच नव्हता. आपण आलेले असे डायरेक्ट. तर आपण काय ठरवलं, कारण आपण तिकीट तर नाही काढलंय. तर आता आपण इकडे लॉकर रूममधून लॉकर घेतले. लॉकर तर आपल्याला ॲलोकेट झालेत. मित्र बघू शकता आपला वॉन्टेड. मित्राच्या नावावरती 2 लॉकर घेतलेत. तर लॉकरला आता आपण सामान ठेवूया आणि मुंडन करूया आणि लगेच जाऊया दर्शनासाठी. कारण का भले आपल्याला 10 तास लागले, 10 तासामध्ये बाहेर रूमची वाट बघण्यापेक्षा त्यापेक्षा 10 तास आपलं दर्शन झालं. मग आपण दुसरीकडे फिरायला आपण मोकळे. हे यात्री सदन 1 आहे. तिथे आपल्याला लॉकर अलर्ट झालेत. बघूया आता. चला भेटूया पुन्हा. आपल्याला लॉकर मिळाले. 2 लॉकर घेतले आपण 4 जणांसाठी. आणि लॉकरच्या इथेच समोरच्या साईडला तिथे हा 2 नंबर हॉल आहे. त्याच्या समोरच तिथे आपल्याला हे टकलू होण्यासाठी जिथे केस कापायचे तुम्हाला त्याचे आपल्याला टोकन मिळतात. आता आपल्याला हॉल 1 मध्ये मिळेल. तर आता मी आणि माझा मित्र लाख्यात आले. आम्ही टकलू होण्यासाठी कुपन ते घेतले आहेत आणि मेल 1 नंबरमध्ये आपल्याला जायचं आहे. सो मित्रांनो, केस आपली कापून झालेली आहेत. टकलू केलं आहे आपण तिरुपतीला, पाहू शकतात. आणि आता वाजले 11:50 झालेत. आता आपल्याला जायचं दर्शनाच्या लाईनीत. फ्री लाईनमध्ये ओपन, तिकडे जसं डायरेक्ट नेईल तसं. कोपन वगैरे काही नाही. आता आपण 12 वाजता आपण इथून लास्ट बस असते, तर ती बस आपल्याला पकडायची. आपण दर्शनाला जायचं आहे. तर भेटूया. आता लाईनीत जातो आहे. बघूया आपल्याला किती वेळ लागतो ते, आणि तुम्हाला नक्की सांगतो किती वेळ लागतो ते. गुंडू केला आहे. आता 11:50 झालेत. आता शेवटची बस पकडून आपण आता लाईनीत चाललेत. आपले लाख्या शेट बघू शकता. लाख्या शेट आपले 2 चंगू बंगू सकाळ. काय रे, हाय सर्कल. आता इथून आपण जातोय. एक फोटो काढू ना आपण इकडे. आता लाईनीत जाऊ सर. इथे आपण आता रात्र झाली. आपण उद्या सकाळी आपलं दर्शन झाल्यानंतर आपण इथं फोटो काढूया. हो मित्रांनो, आपली बस आलेली आहे. आपला लाखा शेड गायब झाला आहे. हीच बस आता आपल्याला देवळाकडे घेऊन जाईल. तो शेवटची बस भेटलेली आहे आपल्याला. आता आपण जाते दर्शनासाठी. हवेश आपण लोक आपले बस पण एकदम जुन्या काळातली आहे. मस्त वाटते बसायला.
एकच फक्त ड्रायव्हर आहे आणि ह्या साईडला ओपन आहे खिडकी. ओम नमो व्यंकटेश. आपण लाईनीत लागलेले आहेत. किती वाजले? 12ची बस पकडून आता 12:15 आपण पोहोचले इथे. आता लाईनीत सुरुवात झाली आहे. ही फ्री तिकीटवाली लाईन आहे. फ्री. रात्री 12:30 वाजलेत आणि तिथून लाईन सोडलेली आहे. तुम्ही गर्दी बघू शकता. सगळे व्यंकटेश स्वामींच्या दर्शनासाठी लाईन लागलेली आहे. एवढे इथं सुरुवातच आहे. अजून खूप पब्लिक पुढे आहे. हा वेटिंग हॉल फर्स्ट वाला. इकडे आम्हाला जवळपास रात्री आणलेलं. रात्री आम्ही इकडे 1 वाजता आलेलो. आता सोडलं त्याच्यातून. 1चे आता झाले जवळपास 3 वाजून गेले. नंतर आता सोडलंय. आता पुढे चालत जायला. एक नंबर हॉलमध्ये आम्हाला होल्ड केलेलं. जवळपास आम्ही इकडे 1 का 1:15 आलेले आणि आता 3:15 वाजलेले आहेत. आता आपण आला सोडला आहे. बघू शकतो लाईन सोडल्या आहे. सकाळचे 3:30 वाजलेत मित्रांनो. आता लाईन चालू झाली. तर थंडी असून दे किंवा गरमी, जर तुम्ही नॉर्मल लाईनमध्ये येत असतील तर चादर घेऊन या. आणि जर तुम्ही जिकडे दर्शनाला येत असतील चादऱ्या गोदड्या घेऊन या. बाबा इकडे आता मार्च महिना आहे. आम्हाला कुडकुडलाय. भावेश काय सांग ना. भावेश बघा आमचा संतोष तांडेल कुडकुडायला लागलाय. कुडकुड ते मागून कोणला. त्या काउंटरवरून आपल्याला टोकन घेतले. आपण सर्व दर्शन टोकन. आता ह्या इकडे आपल्याला मोबाईल सबमिट करायचे. मोबाईल आणि बॅग वगैरे इकडे तर सबमिट करून आपल्याला आता दर्शनासाठी पुढे जायचं आहे. सो फायनली आपलं दर्शन झालं आहे. आता आपण दर्शन जाऊन आपण लाडू पण घेतलेत. एकाला 4 लाडू मिळतात एक पासवरती आणि 1 लाडू फ्री. 1 पासचा टोटल 5 लाडू. आणि जर अजून एक्स्ट्रा लाडू पाहिजे असेल तर आधार कार्डवरती 2 लाडू मिळतात. ते लाडू घेतले आणि आता आपण चाललेत प्रसादालयाकडे प्रसाद जेवणासाठी. आणि आपण हा तुम्ही कुंड पाहू शकता. हा आहे कुंड. आपण रात्री इथे येऊया. रात्रीचा पाहण्यासारखा नजारा आहे. आता दुपार झाली आणि ऊन पण खूप आहे. त्यासाठी आपण फक्त जेवून आता आपण रूम घेऊया पहिला. पोचलेले आहेत आपण प्रसादालयामध्ये. अन्नप्रसादम. भावेश सामे अण्णा हे आहेत आपले भावेश. इथे येऊन मुत्तुस्वामी बनलेले आहेत.
तगडा. पेंटिंग बघू शकतात किती एक नंबर काढले. लक्ष वेधून घेते पूर्ण पेंटिंग ही. झूम करून दाखवतो. तुम्हाला वाटेल का ही पेंटिंग नाही, पण ही पेंटिंग आहे. बॅनर वाटतं पण ॲक्च्युली पेंटिंग आहे. प्रसादालयामध्ये लावलेली. हे वराहस्वामी मंदिरामध्ये जाण्यासाठीची लाईन सगळी. आणि हे आहे समोर मंदिर, हे पाहू शकता. आणि हा आहे मंदिराचा कळस, वराहस्वामी मंदिराचा. आणि ह्याच्या मागे तलाव आहे, तिथे आंघोळ करून इथे यावं लागतं. गोविंदा 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 गोविंदा. नमस्कार मित्रांनो, गोविंदा. तर आता आपलं तिरुपतीचा आपला आज शेवटचा दिवस होता. आता आपलं झालं सगळं फिरून वगैरे. आता वाजलेले आहेत 3 वाजलेले आहेत. आपले 6:15 वाजता रेणुगुंठा इथून आपली मुंबईसाठी ट्रेन आहे. तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता तिरुपतीचा. ह्यावेळी आपण जास्त फिरता आलं नाही, कारण का पहिल्या दिवशी आपण लेट पोचलो आणि दर्शनाला खूप वेळ गेला आणि दुसऱ्या दिवशी फक्त झोपून काढला. आजच्या दिवशी झालं फक्त जास्त फिरले नाही, पण आपलं दर्शन चांगल्या पद्धतीने झालं. तर तुम्हाला आवडेल आमचं दर्शन. मी तुम्हाला दाखवलंच कशाप्रकारे आम्ही गेलेले आणि कशाप्रकारे तिथे काही काही पाहिलं वगैरे, ते मी टाकेलंच. तर नक्की सपोर्ट करा. आपण आता तिरुमलावरून निघतो आहे. निघायची इच्छा तर होत नाही आहे, तरी पण आता काय करणार, जावं तर लागणारच आहे. आता आपण तिरुमलावरतून आपण डायरेक्ट रेणुगुंठासाठी निघतो आहे. रेणुगुंठा स्टेशनवरून आपली 6:15ची ट्रेन आहे, जी चेन्नईवरून निघणार आहे. बस आलेली आहे. तर बसमधून आपल्याला जायचं. आपल्या AC बस असतात ह्या, आपल्याला डायरेक्ट रेणुगुंठाला सोडतील. रेणुगुंठा स्टेशनजवळ 150 रुपये तिकीट आहे, पण मस्त प्रवास करत खूप आनंद वाटतो ह्या बसमध्ये. AC वाल्या. दुसरी बस पण आली. अशा प्रकारे आमचा लाख्या शेठ एक आठवण म्हणून पाण्याच्या बॉटल घेऊन जाताना. लाख्या शेठ बॉटल दाखव. बघा ह्या पाण्याच्या बॉटल असतात इथे काचेच्या, 2 घेतलेत. जर तुम्ही घेऊन जातोय टेक अवे करतायत तर 50 रुपये, आणि जर जागेवरच पित असतील तर 20 रुपये. अशा बॉटल्स असतात. दादरला शिवाजी पार्क, दादर. हां, तुम्ही आले तर तुम्ही डायरेक्ट घेऊन जावा. वर्ली कोलीवाडा 100 रुपयेपर्यंत. हां, तुम्ही येणार परत, त्यापेक्षा मी पाठवेल तेच तुम्हाला परत पडेल. तुम्ही येणार तेवढाच खर्च होईल. सगळं पापलेट पापलेट साईजवर काय किलोने नाही विकत.
आपली ट्रेन आली आहे. ही ट्रेन जाते चेन्नईवरून आहे अहमदाबादसाठी 22191. हा आपला इस्टू डबा.